नमस्कार, माझे नाव प्रिया गणेश वाशिमकर. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिवरखेड आहे. मी आमच्या शाळेची इको क्लबची मेंबर आहे. मी आज तुम्हाला ऊर्जा बचतची माहिती सांगणार आहे. आपण आपल्या घरात कधी आपण लाईट बंद करायचं विसरून जातो. आपण व्यवस्थित लाईट बंद केलेले पाहिजे. आपण कधी गॅसवर अंघोळीसाठी पाणी ठेवतो. आपण गॅस सुरू करतो आणि नंतर आपण दुसऱ्या कामात व्यस्त राहून जातो आणि गॅस वाया जाते. आपण ऊर्जेची बचत केली पाहिजे. कधी आपण पाणी भरताना आपण मोटर चालूच ठेवतो. जर आपण मोटर चालूच ठेवली तर आपलं पाणी वाया जाईल. ऊर्जा सुद्धा वाया जाईल. ऊर्जा ही पाण्यापासूनच तयार होते. धन्यवाद. बरं, मला एक सांग प्रिया, मला एक सांग, तू आता या ठिकाणी ऊर्जा बचत करणे हा तुझा एक थीम सांगितली तू. हो. आपण सध्या इको क्लबचे तुम्ही सगळे मेंबर आहात आणि आपण सगळे याचे जे 7 थीम आहेत इको क्लबच्या त्या या ठिकाणी पाहत आहोत. तर मला एक सांग की तू आता म्हणालीस की आपण आपल्या घरच्या जी मोटर आहे समजा पाण्याची, ते कधी सुरू करतो आणि पाण्याची टाकी भरल्यानंतर आपण ते बटन बंद करायचं विसरून जातो, आहे का नाही? हो. किंवा कधी आपण काय करतो की घरामधले जे आपल्या पंखे आहेत विजेवर चालणारे किंवा लाईट्स आहेत ते सुद्धा कधी गरज नसताना तसेच सुरू राहतात. हो. तर शाळेमध्ये तुमच्या असं कधी होते का की तुम्ही वर्गात असता आणि मध्यंतरीची घंटी वाजते, मध्यंतराची लघु मध्यंतर असेल किंवा दीर्घ मध्यंतर असेल, तर तुमच्यासोबत असं होतं का वर्गात कधी मुलं विसरून जातात? हो सर. बरं, का बरं विसरतात मुलं? कारण मुलाला प्रत्येकाला बाहेर जायची पडलेली असते, आहे का नाही? हो. परंतु तू इको क्लबची मेंबर आहे, याच्यापुढे तू काय करशील बरं? तू स्वतः काय करशील आणि तुझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील? जेव्हा बेल होईल तेव्हा मी सर्वांना सांगेल की आधी सर्व लाईट बिल पंखे बंद करा आणि नंतरच बाहेर पडा. बरं, याच्यामुळे काय नुकसान होते बरं? आपण लाईट तसेच जर ठेवली तर काय होईल? जास्त बिल येते आणि ऊर्जा वाया जाते. बरोबर आहे. आता मला आणखी एक सांग की आपण प्रत्येकानं जर का अशी काळजी घेतली, आहे का नाही, देशातल्या प्रत्येक मुलानं जर अशी काळजी घेतली आणि प्रत्येक गरीब मुलं आहे आपल्याला माहिती आहे का नाही, हो. त्या मुलांनी जर आपल्या आईबाबांना सुद्धा हे वेळोवेळी आठवण करून दिली, कारण लहानच मुलं विसरतात असं आहे का? नाही. सगळेच विसरू शकतात, आहे का नाही? कारण विसरणे हा माणसाचा कुणाकडूनही शक्य आहे. विसरू शकतो आपण कामाच्या व्यस्ततेमुळे. हो. तर तू काय करशील तुझ्या घरी सुद्धा असं सांगशील? तू प्रौढांना आई बाबांना, आजी आजोबांना सांगशील की तुम्ही हे विसरलात, आहे का नाही? किंवा आपणही बंद केलं तर काही होत नाही, आहे का नाही? म्हणजे त्यांनाही ती काय होईल, नकळत सवय पडेल की आपल्याला प्रिया नेहमी दटावते, अरे हे तुमचं बंद करायचं राहून गेलं. बरं, देशातल्या प्रत्येकानंच जर का अशी काळजी घेतली, ही जी ऊर्जा साधने आहे सगळी, मग आता ऊर्जा कशापासून तयार होते? हवेपासून तयार होते, पाण्यापासून तयार होते किंवा सौर ऊर्जेपासून तयार होते. ही ऊर्जा जर का चांगल्या कामी जर का आपण वापरली आणि वाया जाऊ दिली नाही तर याचा फायदा देशाच्या उन्नतीसाठी नक्की आपल्याला होईल का? काय वाटते तुला नेमकं? आपला देश समोर जाईल. आपल्या देशाचा खूप विकास होईल, आहे का नाही? ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. व्हेरी गुड.